हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवलं आपण पबडा माशीचं कालवण. अगदी सोप्या पद्धतीत आणि कमी मसाल्यामध्ये आणि झटपट बनणारं हे कालवण आहे. तर चला मग रेसिपी बघू. पबडा माशा इथं मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि त्यांचे मुंडके कट करून घेतले. आणि इथं आपण या माशा अशा स्वच्छ करून घेतल्या होत्या. नंतर इथं मसाले बघूया. इथं मी 1 चमचा मटन मसाला, 2 चमचे अंबारी मसाला, 1 चमचा धनी पावडर आणि 1 चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला. कढाईमध्ये घालायचं तेल. तेल गरम झाले की 2 चमचे लाल तिखट घालायचं आणि ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि बाकीचे आपण जे मसाले अगोदर काढून ठेवले होते त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याची ग्रेव्ही बनवून घ्यायची आणि नंतर फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत. नंतर थोडी हळद घालायची आणि 1 ते 2 मिनिटांसाठी याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. अगदी कमी मसाल्यामध्ये आपण हे कालवण बनवणार आहे. आता इथं आपल्या मसाल्याला तेल सुटायला लागलं होतं. आता थोडं याच्यात पाणी घालून व्यवस्थित मसाला कलसून घ्यायचा. आता मसाला आपल्या इथे व्यवस्थित कलसला गेला होता. नंतर घालायचं ग्रेव्हीसाठी पाणी. आपल्याला जेवढी ग्रेव्ही बनवायची तेवढं पाणी घालायचं. इथं मी 1.5 ग्लास पाणी घातलं होतं. नंतर चवीनुसार मीठ घालायचं. थोडी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली. आता ह्या ग्रेव्हीला आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. आणि ग्रेव्ही आता इथं उकळ फुटला होता. नंतर घालायचे आपले माशा घालायच्या. ह्या माशा उकळ फुटल्यावरच घालायच्या, अगोदर घालायच्या नाही. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि छान असं तोंडाला पाणी सुटेल असं आपलं हे माशांचं कालवण इथं तयार झालं होतं. पाच ते 6 मिनिटं आपल्याला ह्या भाजी उकळून घ्यायची आहे परत एकदा. आणि हे खायला खूप टेस्टी लागतात ह्या माशा आणि याच्यामध्ये अजिबात काटे राहत नाही. आणि चला आता आपली ही भाजी तर तयार झाली होती माशांचं कालवण. नंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. छान असं तर्रीबाज आपलं हे कालवण इथं तयार झालं होतं. नंतर थोडी कोथिंबीर घालायची. आणि तुम्हाला हे पबडा माशीचं कालवण कसं वाटलं कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. थँक यू.